सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज रेसिपी नाही, आज साडी घडी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आपल्याला कुठे कार्यक्रमारंभाला जायचं असेल तर मग साडी मिळाली तर मग ब्लाऊज मिळत नाही आणि आपली खूप गडबड होते। मग अशा पद्धतीने जर तुम्ही साड्या घडी केल्यात तर आपल्याला कपाटामध्ये जागासुद्धा कमी लागेल आणि आपली धावपळ देखील होणार नाही। मग या साड्या घडी कशा करायच्या त्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अगदी सोप्या पद्धती आहेत। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण नेहमी साडीला घडी करतो त्या पद्धतीने घडी करून घ्यायची। त्यानंतर असा एक फोल्ड करायचा, असा एक फोल्ड करायचा। अशा पद्धतीने आपली प्रेस करून घ्यायची हाताने व्यवस्थित। त्यानंतर हे बघा, इथे मी ब्लाऊज असा घालून घेतलाय आणि तो अशा प्रकारे फोल्ड केलेला आहे, व्यवस्थित फोल्ड केलाय। त्यानंतर हा जो साडीचा काठ आहे तो एवढाच फोल्ड करायचा आणि प्रेस करायचा व्यवस्थित। त्यानंतर ही जी साडीची बाजू आहे ती अशी अर्ध्यावरती अशी फोल्ड करायची, प्रेस करायची थोडी जास्त ब्लाऊज पर्यंत आणि त्यानंतर पूर्णपणे अशी घडी घालायची। आणि आता पुढे बघा, इथे मी लटकन आधीच लावून घेतलेले होते आणि हे लटकन आहेत ते असे आतमध्ये घ्यायचे। बघा, ब्लाऊज देखील आपला हरवणार नाही। तर याच पद्धतीने मी ह्या साडीची देखील घडी करून घेतलेली आहे, ही पहा। आता आपण दुसरी पद्धत, साडीची घडी करण्याची दुसरी पद्धत दाखवणार आहोत। सर्वप्रथम अशा प्रकारे साडी आपण नेहमीच घडी करून घेतो। हे बघा, अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची। त्यानंतर ब्लाऊजची देखील घडी एकदम तुम्ही बारीक करायची आणि मिडल मध्ये ठेवायची, मध्यभागी, आणि अशी फोल्ड करत साडी आणायची। ही बघ, अशा प्रकारे फोल्ड करत आणायची। फोल्ड करायची, प्रेस करायची। ही बघा, आपली दुसरी पद्धत देखील या ठिकाणी पूर्ण झाली। साडीची घडी करण्याची तिसरी पद्धत ही बघा, नेहमीप्रमाणे आपण साडी घ्यायची, अशाच पद्धतीने फोल्ड करून आता वरनं साडी अशी फोल्ड करून घ्यायची, प्रेस करून घ्यायची। यानंतर ही साडी बघा बरोबर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची, म्हणजे ह्या साडीचे 3 भाग करून घ्यायचे समान पद्धतीने। हे बघा, अशा पद्धतीने। आणि ब्लाऊजची घडी आहे ती व्यवस्थित अगदी छोटी करून घ्यायची आणि ती या साडीच्या मध्ये जे पॉकेट तयार होतं त्यामध्ये अशी ठेवायची। आणि जो शेवटचा फोल्ड आहे ना तो वरच्या फोल्डवरती घ्यायचा। ही आपल्या साडीची घडी करण्याची तिसरी पद्धत आहे। साडीची घडी करण्याची आपण पुढची पद्धत पाहणार आहोत। मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचा फोल्ड सेमच आहे। आता बघा आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारे पहिली फोल्ड करून प्रेस करून घ्यायची, त्यानंतर तिकडचा फोल्ड इकडे करून घ्यायचा। तर अशा प्रकारे बघा, साडीची घडी झाल्यानंतर ब्लाऊज अशा प्रकारे घालून घ्यायचं की त्याचं जे तोंड आहे ना, म्हणजे हे हात आहेत ना ते त्या बाजूला असते, खालच्या बाजूला। हे लटकन सुद्धा मी असे आतमध्ये घेतलेले आहे। मगाशी आपण उलटी पद्धत बघितली, ब्लाऊज आपण ह्या बाजूला घेतला होता आणि हात वरच्या दिशेने होते। आता मात्र हे जे हात आहेत ना ते खालच्या दिशेने पाहिजे, उलटे नाही करायचे, नाही तर मग तो फोल्ड होणार नाही व्यवस्थित। तर अशा प्रकारे मी ऑलरेडी आधीच फोल्ड करून घेतलेली आहे बघा, लटकन वगैरे आतमध्ये घेतले। आता पहिला फोल्ड असा द्यायचा आणि प्रेस करायचा व्यवस्थित, आणि दुसरा फोल्ड देताना पुन्हा हाच फोल्ड असा करायचा आणि त्यानंतर जो वरचा जो फोल्ड राहील तो अशा प्रकारे ह्या ब्लाऊज मध्ये घालून घ्यायचा व्यवस्थित। आणि बघा, अशा प्रकारे साडी व्यवस्थित करून घ्यायची, प्रेस करून घ्यायची। अशा प्रकारे मी व्यवस्थित अशी साडी फोल्ड करून घेतलेली आहे ब्लाऊज मध्ये। ही बघा, अशी वरनं टाकली तरी अजिबात साडीची घडी हलत नाहीये। आता साडीची घडी करायची पुढची पद्धत आपण पाहणार आहोत। नेहमीप्रमाणे अशी साडी घ्यायची,
असा फोल्ड करायचा, तिकडचा फोल्ड इकडे करून घ्यायचा, साडी व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची. त्यानंतर बघा असा एक फोल्ड करून घ्यायचा. साडीचे 3 आपल्याला समान भाग करायचे आहेत. तर अशा प्रकारे फोल्ड करून घेतले. आता ब्लाऊजची घडी देखील एकदम छोटी करून घ्यायची आणि इथल्या खालच्या फोल्डमध्ये ही व्यवस्थित हा ब्लाऊज त्याच्यामध्ये घालून अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित, म्हणजे जास्त मोठी दिसणार नाही आणि ब्लाऊजही व्यवस्थित आपल्याला साडीमध्ये मिळेल. त्यानंतर जो वरचा भाग आहे तो अशा प्रकारे फोल्ड करायचा, अगदी छोटासा, पुन्हा प्रेस करून घ्यायचा आणि पुन्हा हा जो भाग आहे तो ह्या पॉकेटमध्ये घालायचा. जसे मध्ये पॉकेट तयार होईल त्याच्यामध्ये घालायचं. अशा व्यवस्थित असा घालून प्रेस करून घ्यायचा. तर हे बघा अशा प्रकारे आपला ब्लाऊजही साडीमध्ये आहे आणि साडी देखील व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतली. आता ही बघा अशी आपली जी साडी असणार आहे, तर या साडीला आपण लहान मुलींना साडी जशी नेसवतो ना, मोठी साडी, तसा मी फोल्ड करून, म्हणजे एवढं अंतर, एक हाता एवढं, त्यानंतर हे बघा एवढ्या अंतराने साडी फोल्ड करून घेतले आणि तिचे देखील समांतर असे 2 भाग करून घेतले. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता ही फोल्ड करायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. इकडून एक असा फोल्ड करायचा, पुन्हा अजून एक असा फोल्ड द्यायचा आपण साडीला आणि व्यवस्थित साडी प्रेस करून. एक फोल्ड मी घेतलाय, त्यानंतर पुन्हा एक फोल्ड करायचा आणि साडी अशी व्यवस्थित प्रेस करून घ्यायची. अशा प्रकारे हा जो फोल्ड आहे ना तो अशा प्रकारे करून घ्यायचा, पुन्हा प्रेस करून घ्यायची साडी. आणि जो उरलेला जो साडीचा वरचा भाग आहे ना तो अशा ह्या पॉकेट, अशा पद्धतीने पॉकेट तयार होतं. त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित असं तो फोल्ड त्याच्यामध्ये घेऊन असं प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित. तर हे बघा छान असं अशा पद्धतीने एक पॉकेट तयार होतं. त्याच फोल्डमध्ये आपला हा ब्लाऊज पण ठेवून घ्यायचा आणि प्रेस करायचा, जेणेकरून साडी अशी मोठी दिसणार नाही. ही बघा व्यवस्थित असा पॉकेट, एक प्रकारचं पॉकेट वेगळ्या पद्धतीचं हे तयार होतं. आणि हे बघा साडी कशीही टाका, अजिबात साडीमध्ये कपाटामध्ये अँगलला साड्या आपण कशा ठेवतो, तर अशा पद्धतीने मी ठेवते. नेहमीसारखा हा फोल्ड आहे साडीला केलेला. त्यानंतर बघा अशा पद्धतीने एक फोल्ड करायचं, बाजूचा फोल्ड त्याच्यावरती घ्यायचा, अशी छोटी अँगल घ्यायचा आणि साडी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची. नंतरचा जो शेवटचा फोल्ड आहे ना मोठा, तो अशाच पद्धतीने अँगलला वरच्या बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा 3 समान असे भाग होतील साडीचे आपल्या आणि साडी व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची. साडीची घडी करायची आपली शेवटची पद्धत आपण पाहणार आहोत, ती म्हणजे नवीन साडीची घडी कशी करायची. तर सर्वप्रथम नेहमीप्रमाणे आपण साडीची अशा प्रकारे घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर एक पेपर घ्यायचा आणि तो असा थोडासा असा फोल्ड करायचा अशा पद्धतीने. हे बघा म्हणजे हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि तो फोल्ड पुढच्या बाजूला ठेवायचा अशा पद्धतीने. त्यानंतर ही जी वरची बाजू आहे ती त्या बाजूला घ्यायची आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायची हाताने. आता ह्या साडीला गोंडे आहेत त्यामुळे ते गोंडे दिसणारच आहेत बाहेर. त्यानंतर जो वरचा फोल्ड आहे तो आपण पूर्ण फोल्ड करून घेणार नाही आहोत, एवढी जागा ठेवणार आहोत, एवढाच फोल्ड आपण करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने जी बाजू आहे ती देखील आपण अशा प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत आणि ही बाजू अशा पद्धतीने पुन्हा एकदा ह्याच्यावरती फोल्ड करून घेणार. तर ही झाली आपली साडीची नवीन साडी घडी कशी करायची. पदराचा भाग वरती दिसतोय
आणि व्यवस्थित साडीची घडी झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने साड्यांच्या घड्या कशा करायच्या ह्या पद्धती पाहिलेल्या आहेत। आता ह्यातली तुम्हाला कुठली पद्धत आवडली, सोपी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।